मी घराणेशाही खरं तर ह्याला म्हणणार नाही, कारण सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींचं एक वाक्य होतं. मागच्या वर्षी त्यांनी पार्लिमेंटमध्ये स्टेटमेंट दिलं होतं, की जेव्हा एखाद्या व्यक्ती त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावरती, त्याचं स्वतःची प्रसिद्धी, त्या स्वतःच्या कामावरती नाव निर्माण करतो, तेव्हा त्याला घराणेशाही म्हणता येत नाही. मला असं वाटते, की मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, मी माझ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अनेक लोकांना आजपर्यंत मदत करत आलो आहे. यामध्ये मला कुठल्याही कधी म्हणजे कुणाचं बॅकिंग किंवा काही नव्हतं. मी स्वतःच्या रेव्हेन्यू मधनं मी स्वतः जे काय आजपर्यंत मिळवत आलेलो आहे त्याच्या माध्यमातून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आणि फक्त कोल्हापूर शहर, कोल्हापूर जिल्हा नाही, पण तुम्ही जर माझ्या सोशल मीडियावर जाऊन बघितलं तर मी संपूर्ण राज्यामध्ये ते करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला असा एक स्वतःमध्ये विश्वास आहे, की मी आजपर्यंत जे काय काम करत आलो आहे, लोकांना माझ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. विधानसभेच्या वेळेस पण आमची खूप यंत्रणा लागत होती, परंतु ठीक आहे, त्यावेळेस ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. पण ह्याला घराणेशाही अजिबात म्हणता येणार नाही, कारण ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझे वडील जरी खासदार असतील, माझे काका जरी आमदार असतील, तरी त्यांचा काहीच संबंध नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. काल सुद्धा आम्ही मुंबईत असताना ते त्यांच्या कामासाठी तिथे गेले होते आणि मी माझ्या कामासाठी गेलो होतो. त्यामुळं लोकांनाही हे माहिती आहे. आणि जसं तुम्ही म्हणलात ते त्या बाबतीशी मी सहमत नाही, की ही घराणेशाही बिलकुल नाही. पण माझ्याबरोबर ऋतुराज असतील, सत्यजित असतील, अनेक युवा चेहरे येत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण म्हणजे आपण म्हणतो ना, की कन्व्हेन्शनल थिंकिंग पासून आता एक वेगळं काहीतरी आपल्याला इथून पुढे दिसणार. जेव्हा युवा पिढी मोठ्या प्रमाणात कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्रिय होते, तेव्हा ते नवीन विचार घेऊन येतात. आणि तेच युवकांची म्हणजे मला वाटतं सगळ्यात मोठी ताकद आहे, की नवीन विचार ते त्या क्षेत्रामध्ये काम करताना आणू शकतात. त्यामुळं चांगल्या पद्धतीने गोष्टी होतील इथून पुढे.